पर्सेंटेज आणि मेन्सुरेशनचं मिक्सअप असलेले प्रश्न तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सोडवायचे असतील तर हा शॉर्ट्स शेवटपर्यंत बघा. काय म्हटलंय, एका आयताची रुंदी a आणि लांबी b आहे. जर रुंदी 20% कमी केली आणि लांबी 10% वाढवली तर नवीन आयताचे क्षेत्रफळ किती? तर मला सांगा, रुंदी a आहे, लांबी b आहे. रुंदी काय केली? 20% कमी केली. मी म्हणतो सुरुवातीला रुंदी किती होती? 100. ती नंतर 20% कमी केली म्हणजे नंतर ती किती झाली? 20% कमी झाली म्हणजे 100चं 20% कमी 80. त्याच्यानंतर लांबी 10% वाढवली म्हणजे लांबी सुरुवातीला 100 पकडली, 10% वाढवली म्हणजे झाली किती? 110. आता बघा एरिया काय असतं? लांबी गुणिले रुंदी. मग बघा मी कसं करतो, ह्या शून्याला हे शून्य काढतो, या शून्याला हे शून्य काढतो. म्हणजे सुरुवातीचा एरिया काढू, लांबी गुणिले रुंदी 10 गुणिले 10 किती आला? 100. नंतरचा एरिया 8 गुणिले 11 किती आला? 88. म्हणजे नवीन क्षेत्रफळ कितीने कमी झालं? 12. पण त्यांनी काय विचारलंय, तर नवीन आयताचे क्षेत्रफळ एबीच्या तुलनेत शेकडेवारीत किती टक्के आहे? आधीचं किती होतं? 100. आताचं किती आहे? 80. 100चं 88 म्हणजे किती टक्के आहे रे? 88% आहे. तुम्हाला काही फॉर्म्युला ए बी आणि एक्स वाय असलं काहीच करायला लागत नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे गेलेलो आहे. जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर आपली वन डे रिव्हिजन बॅच नक्की जॉईन करा. तुम्हाला कमी वेळेत जास्त स्कोर करण्यासाठी ही बॅच मदत करेल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.